देवा तुला शोधू कुठं? मानवाने जेव्हा विचार करायला सुरुवात केली तेव्हापासून हा प्रश्न त्याच्या मनात घर करून बसला आहे की देव आहे कुठं आणि आहे तरी कसा. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा प्रत्येक ठिकाणी माणूस शोधत फिरतो, पण तर त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. याच शोधातून अस्वस्थता वाढते, श्रद्धा थकते आणि मनात दुरावा निर्माण होतो. आजचा माणूस विधी पाळतो, पूजा करतो, नमाज पढतो, प्रार्थना म्हणतो, पण तरीही त्याला समाधान मिळत नाही. कारण कदाचित देव बाहेर कुठंतरी नाही, तर तो आपल्या वर्तनात, विचारात आणि कृतीत आहे. ही जाणीव आपण विसरत चाललो आहोत. देव शोधताना आपण माणूस पण हरवत आहोत. हीच खरी शोकांतिका आहे. समाजात आज धार्मिकता वाढते आहे, पण त्याच वेळी माणुसकी कमी होत चाललेलीही दिसते. श्रद्धा असते पण संवेदना नसते. देवाच्या नावावर घोषणा असतात, पण शेजाऱ्यांच्या वेदनेची जाणीव नसते. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो, देव जर खरोखरच सर्वत्र आहे, तर मग अन्याय, भूक, हिंसा, उपेक्षा का वाढते आहे? मात्र इथेच आशेचा एक किरण दिसतो. इतिहास साक्ष देतो की जेव्हा जेव्हा माणूस माणसासाठी उभा राहिला, तेव्हा देव प्रत्यक्ष अनुभवाला आला. रडणाऱ्या डोळ्यातील पाणी पुसणाऱ्याच्या हातात, भूक लागलेल्या बाळाच्या हातात दिलेल्या भाकरीत, अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या आवाजात देव दिसून आला आहे. देव म्हणजे एखादी मूर्ती नसून तो एक मूल्य आहे. सत्य, करुणा आणि न्याय यांचे प्रतीक असलेला. आज गरज आहे ती देव शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये माणूस जागा करण्याची. आपण जर प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झालो, तर देव वेगळा शोधावा लागणार नाही. कारण देव तेव्हाच प्रकट होतो जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे पाहतो. शेवटी प्रश्न एकच, देव आहे तरी कुठं? आणि हा प्रश्न नसून आपण देव होण्या इतके माणूस आहोत का, हा प्रश्न आहे. कारण देव एखाद्या दगडात, ग्रंथात किंवा इमारतीत कधीच बंदिस्त नसतो. तो माणसाच्या जिवंत कृतीत प्रकट होत असतो. जेव्हा एखादा हात दुसऱ्याचा हात घट्ट पकडतो, जेव्हा अन्यायासमोर आवाज उठतो, जेव्हा भुकेल्याच्या ताटात अन्न पडते, तेव्हाच देव दिसतो. कदाचित देव आपल्याला सापडत नाही, कारण आपण त्याला वर आकाशात शोधतो. प्रत्यक्षात तो आपल्या भोवतीच उभा आहे, थकलेल्या चेहऱ्यात, आशेच्या डोळ्यात आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्याच्या मनात. आपण जर स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहिलो, तर देवाला हाक मारण्याची गरज उरणार नाही, कारण तो आपल्या वर्तनातूनच बोलू लागेल. म्हणूनच आज देवाला शोधण्यापेक्षा माणुसकी जपा, प्रश्न विचारा, श्रद्धा तपासा, पण संवेदना सोडू नका. कारण ज्या दिवशी माणूस माणसासाठी उभा राहील, त्या दिवशी देव कुठं आहे हा प्रश्न आपोआप संपेल आणि उत्तर एकच उरेल, तो इथेच आहे, आपल्या आत आणि आपल्या प्रत्येक कृतीत. होय, देव आपल्यातच आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे देव हा मंदिरात नसून देव हा आपल्या अंतरात्म्यात आहे. आणि या अंतरात्म्याला जागृत करण्याचं काम म्हणजेच नसे रावळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, तेथे हरी.